उल्लू या OTT ॲपचा शो हाऊस अरेस्ट मोठ्या वादामध्ये अडकलाय। नुकताच प्रदर्शित झालेल्या भागानंतर अनेकांनी या शोवर आक्षेप घेतला। अश्लील कंटेंट दाखवल्याचा आणि अश्लीलतेला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करत महिला नेत्यांनी या शोवर बंदीची मागणी केलेली आहे। हा शो नेमका काय आहे आणि त्याला विरोध का होतोय पाहूयात। एजाज खानचा हाऊस अरेस्ट शो वादात। शो मधल्या अश्लीलतेमुळे बंदीची मागणी। रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना यांच्या अश्लील शेरेबाजीचा मुद्दा अजून थंड होतो न होतो तोच आता एका ॲप मधल्या नव्या शोचा वाद समोर आला। वादग्रस्त अभिनेता एजाज खान होस्ट करत असलेल्या हाऊस अरेस्ट या शोवर बंदीची मागणी होती। अश्लीलतेच्या सर्व सीमा या शो मध्ये पार केल्या गेल्या असून अत्यंत आक्षेपार्ह असा कंटेंट शो मधून दाखवला जातोय असा आरोप होतोय। रियालिटी शोच्या नावाखाली सुरू असलेली अश्लीलता थांबवावी अशी मागणी महिला नेत्यांकडून केली जाते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला। तर हा शो आणि तो दाखवणारा उल्लू ॲप या दोघांवर बंदीची मागणी भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी केली आहे। अत्याचार करणाऱ्यांच्या विकृत मानसिकतेमध्ये त्या मानसिकतेला खतपाणी देतात आणि त्यामुळेच हाऊस अरेस्ट आणि त्याच्यासारखे इतरही शो आणि ॲप असतील तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी। महाराष्ट्र सरकार हे मनोरंजनाच्या नावाखाली चालू असलेला अश्लील आणि बिभत्स धिंगाणा खपवून घेणार नाही आणि आम्ही तर त्याच्या विरोधात कायमच आवाज उठवत राहू। हाऊस अरेस्ट हा शो उल्लू ॲपवर स्ट्रीम होतोय। हा शो बिग बॉस रियालिटी शोच्या फॉर्मॅट सारखाच आहे। यामधल्या स्पर्धकांना एका घरात बंद केलं जातं। यातले स्पर्धक कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली असतात। शो मधले काही व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या, ज्यामध्ये स्पर्धक कपडे काढत विचित्र पोज देताना दिसतात। दरम्यान राज्य महिला आयोगानं एजाज खान याच्या हाऊस अरेस्ट या शोची दखल घेतली। हा शो बंद करण्याचे तसंच आवश्यक ती कारवाई करण्याचे पोलीस महासंचालकांना राज्य महिला आयोगाने आदेश दिल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली आहे। शो सादर करणारे असतील, ते ॲप्स असतील किंवा हे शो तातडीने बंद करावे। त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता त्याच पद्धतीने IT सेक्शन अंतर्गत गुन्हा नोंद करावा आणि हे शो बंद करून यामध्ये जे कोणी होस्ट करत असतील, ज्या पद्धतीने हे होस्ट करतात आणि ज्या पद्धतीने हे सगळं सादरीकरण करतात ते अत्यंत चुकीचं आहे, त्यांच्यावर देखील कारवाई होईल। तर उल्लू ॲपवर अश्लील कंटेंट प्रसारित होतो त्या विरोधात आता सरकार कठोर पावलं उचलणार असल्याचं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलं। उल्लूचे जे काही CEO आहेत त्यांना समन्स देखील आपण दिलेला आहे आणि आजच्या आजच त्या उल्लूच्या ह्या प्लॅटफॉर्मवरून जे काही त्या वेबसिरीजवरती आक्षेप आहे ती वेबसिरीज थांबवण्यासाठीचा आपण आदेश आपण दिलेले आहे। जे व्हिडिओज व्हायरल होत आहेत अर्थातच त्या व्हिडिओज थांबवण्याचं काम हे केलं जाईल आणि संबंधित विभागाला तसे आदेश दिले जातील। सध्या YouTube कंटेंट OTT प्लॅटफॉर्मवर नियंत्रण आणि अश्लीलतेबाबतच्या तक्रारी सातत्यानं वाढतात। हाऊस अरेस्टमुळे याची चर्चा पुन्हा नव्याने रंगते। आता माहिती आणि प्रसारण मंत्रालय या प्रकरणात काय कारवाई करते, किती कठोर कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।